नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, हिंदीमध्ये एक म्हण आहे, भागो भूत आया. आता याचा काही वेगळा अर्थ तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला कळलंच असेल मला काय म्हणायचं आहे. ही म्हण मला आज आठवायचं कारण असं, की काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत विद्यमान मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडिओ आणि ऑडिओ लीक झालेला आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये ते उत्तर प्रदेशचे जे त्यांचे मुस्लिम नेते आहेत इम्रान मसूद, हे इम्रान मसूद तेच आहेत ज्यांनी मोदींना धमकी दिली होती की तुमची बोटी बोटी करीन मी वगैरे वगैरे. असो, तर ह्या इम्रान मसूद यांच्याशी बोलताना ते पण लोकसभेच्या प्रांगणामध्ये मल्लिकार्जुन खरगे असं म्हणत आहेत कि वो हैदराबाद वाले जो भाईजान है ना उनको रोको, वो पनवती है, अगर वो यूपी में आ गए तो हमारा सत्यानाश पक्का है. तुम्ही बघा, एक स्थानिक पातळीवरची पार्टी, अर्थात आता ती स्थानिक राहिली नाही आहे, पण ओवेसीनी ह्यांच्या उरात कशी धडकी भरवून टाकलेली आहे काँग्रेसच्या आणि जे इतर सो कॉल्ड सेक्युलर पक्ष आहेत त्यांच्या. अगदी बिहारपासून ते महाराष्ट्रापर्यंत ज्या ज्या निवडणुका झाल्या, मग विधानसभेच्या असतील महापालिकेच्या असतील, त्याच्यामध्ये अगदी ठळक नजरेत भरेल असं यश ओवेसी यांच्या पार्टीला मिळालेलं आहे. आणि अजून उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका व्हायला खूप वेळ आहे, 2027, आणि काँग्रेसचे आता फक्त 2 आमदार आहेत तिकडे. असं असताना त्यांना भीती कोणाची वाटते, तर ओवेसीची, की वो हैदराबाद का पनवती. अशाच आशयाचं त्यांनी विधान केलेलं आहे की ते जर इथे आले यूपीमध्ये आपल्यासमोर तर आपली खैर नाही, काँग्रेस संपून जाईल, असं त्यांनी म्हटलेलं आहे. मित्रांनो, काँग्रेस व्हेंटिलेटरवरती आहे हे सगळ्यांचंच म्हणणं आहे आणि आपण अनुभवतो आहोत अनेक निवडणुकांमध्ये. अगदी लोकसभेची निवडणूक सोडली आणि जे काही त्यांना 90+ जागा मिळाल्या त्याच्यानंतर काँग्रेसचा ग्राफ जो आहे तो सातत्याने घसरत चाललेला आहे. राहुल गांधींच्याच कारकिर्दीमध्ये जवळजवळ 100वा पराभव आता येणाऱ्या काळामध्ये कधीही होऊ शकेल काँग्रेसचा. अशावेळी एक स्थानिक पक्ष, रिजनल पार्टी MIM सारखी, ही काँग्रेसच्या छातीत कशी धडकी भरवू शकते आणि जे काही सेक्युलर पक्ष आहेत ना त्यांची नुसती दाणादाण उडालेली आहे. ओवेसीना बरोबर घ्यायला कोणी तयार नाही आहे. ओवेसी तयार आहेत. अगदी पश्चिम बंगालमध्ये पण तुम्ही बघाल की तेच होणार आहे. ममताची जी काही घाबरगुंडी उडालेली आहे ती ओवेसी तिकडे आता येणार. आणि तिकडे जो काही TMCचा एक लीडर आहे जो बाबरी मस्जिद बांधतोय, त्यांनी सांगितलेलं आहे की मी MIM बरोबर युती करणार. आणि हे ऐकूनच ममता बॅनर्जी यांची घाबरगुंडी उडालेली आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो, जे मुस्लिम राजकारण आहे ना आणि मुस्लिम जो एकगठ्ठा मत देणारा जो वर्ग आहे तो जोपर्यंत त्याला असं दिसत नाही की आपला माणूस, आपल्या धर्मातला माणूस एक गठ्ठा मत देऊन जर निवडणूक जिंकत असेल तर निश्चित जे मुस्लिम मानस आहे हे त्या बाजूनी जातं आणि मग सो कॉल्ड सेक्युलर म्हणवणारे जे पक्ष आहेत त्यांना तो वाऱ्यावर सोडून द्यायला सुद्धा कमी करत नाही. हे वारंवार दिसलं आहे आणि हे MIM आणि ओवेसींना मिळालेल्या काही निवडणुकीच्या यशावरनं हे निश्चित दिसतं आहे. मी हे का सांगतोय तुम्हाला, की आज आपण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस ज्या कोणी आहेत त्या तर आहेतच, त्यांना मुस्लिम मताची बेगमी करायची आहे, मुस्लिम मतांचं लागूलचालन करायचं आहे. पण जे उभाटा, ज्याची खरी मतपेढी ही वोट बँक ही हिंदू होती, ती सोडून वाऱ्यावरती ते आता मुस्लिम मताच्या मागे गेलेले आहेत. पण लक्षात ठेवा, उभाटावाल्यांनीही लक्षात ठेवावं की ज्या दिवशी मुस्लिमांना असं लक्षात येईल, ज्या ज्या मतदारसंघामध्ये त्यांना असं लक्षात येईल की आपल्या बळावरती, मुस्लिम मतांच्या बळावरती मुस्लिम उमेदवार निवडून येतो, त्या दिवशी ते काँग्रेस असेल,
तुमची NCP असेल, राष्ट्रवादी असेल आणि अगदी उबाटाही असेल, त्याला वाऱ्यावर सोडायला कमी करणार नाही. आणि हीच भीती मल्लिकार्जुन खरगे खूप सिनियर पॉलिटिशियन आहेत, अध्यक्ष आहेत काँग्रेसचे, खूप मोठं पद आहे त्यांच्याकडे. त्यांच्या मनात जर ही धडकी भरू शकते तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये MIM आणि एक गठ्ठा मुस्लिम जे मतदार आहेत ते कुठल्याही पक्षाला, त्यांना जर असं वाटलं की मुस्लिम मतदार निवडून येऊ शकतो, मुस्लिम पार्टीतनं निवडून येऊ शकतो, तर ते इतर कुठल्याही पक्षाला भिरकावून फेकून देतील अशी शक्यता आहे. आणि हेच खरगे यांचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे किंवा लीक झालेला आहे त्याच्यातनं लक्षात येतं. मित्रांनो, त्या व्हिडिओची जमल्यास लिंकही मी आपल्याला कॉमेंट्समध्ये देईन. आज इथेच थांबतो. आपल्याला माझा हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.